श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री गुरवे नमः. अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 6. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आज आपण मनु आणि शतरूपा यांच्या दुसरा मुलगा म्हणजे उत्तानपाद, तर त्या उत्तानपादाची वंशावळ नजरेखालून घालणार आहोत. नजरेखालून म्हणण्याचं कारण असं की ही वंशावळ भविष्यात खूप दूर पसरलेली आहे आणि त्या वंशावळीमध्ये आपल्याला परिचित असलेली अशी अनेक नावं आहेत. याच वंशामध्ये साधारणपणे 75वा पुरुष राम होऊन गेला आणि रामापासून पुढे ही 30 ते 40 पिढ्यांची यादी भागवतात दिलेली आहे. रामापर्यंतच्या काही प्रसिद्ध व्यक्ती अशा: पहिला उत्तानपाद, दुसरा ध्रुव, ध्रुवाचा पुत्र अंग, आणि मग त्यानंतर अंग, वेन, पृथु, विजिताश्व, अंतर्धान, आविर्धान, प्राचीन बर्ही, प्रचेता, प्राचेतस दक्ष आणि पुष्कळ पुढे आहे. ध्रुव बाळाची कथा आपल्या सगळ्यांना माहीत असते. ती आपल्या या सत्रामध्ये मी घेणार नाही आहे, पण त्यातील पात्रांच्या नावाचे अर्थ जर आपण बघितले तर कथेचा तात्विक अर्थ आपल्या सहज लक्षात येऊ शकतो. उदाहरणार्थ, उत्तानपाद म्हणजे काय, तर वर पाय खाली डोकं असं उत्तानपाद या शब्दाचा अर्थ होतो. तेव्हा जन्माला आलेला प्रत्येक जीव हा जन्माला कसा येतो, पाय खाली डोकं वर. म्हणजे मग सगळे जेवढे जीव आहेत ते सगळे आपण. तेव्हा ह्या कथेमधला जो उत्तानपाद आहे तो आपण सगळेजण आहोत. त्यातल्या एका पत्नीचं नाव सुनीती. सुनीती म्हणजे काय, नीतिमान. आता ही जी नीतिमान सुनीती आहे ही राजाची नावडती असते, म्हणजे जीवाला आवडत नाही. नीतीने वागायला सांगितलं की जीव म्हणतो की हे मला काही सांगू नका. मग काय त्याला आवडतं, तर दुसरी बायको सुरुची, चांगलं खावं, चांगले भोग घ्यावेत असं इच्छा करणारी जी ती बुद्धी, ती म्हणजे सुरुची. आणि मग ह्यांची पुढे मुलं. सुरुचीचा मुलगा ध्रुव असतो की जो कधीही त्याच्या ठिकाणी हालचाल होत नाही असा. तेव्हा सुरुची ही चांगल्या भोगाची इच्छा करणारी वगैरे असा सगळा अर्थ ह्या कथेचा जवळजवळ अर्धा पाऊण तास प्रवचन देता येईल एवढा आहे. आपल्याकडे असलेला वेळ लक्षात घेऊन आपण ती कथा आज ह्या सत्रामध्ये घेणार नाही आहोत. मी आज आपल्याला अंग, वेन आणि पृथ्वीराजाची कथा सांगणार आहे. प्रभू रामचंद्राच्या पूर्वजामध्ये अंगराजाचा मुलगा वेन हा दुष्ट निघाला. तो शिकलेला नव्हता, पण वंशपरंपरेने तो राजा झाला. त्याच्या आईने आग्रह धरला की हाच माझा मुलगा वेन, जो अतिशय अशिक्षित होता, अहमन्य होता, दुष्टच होता, हाच राजा झाला पाहिजे असं त्याच्या आईने आग्रह केल्यावरून वंशपरंपरेने तो राजा झाला. तो काय म्हणायचा माहिती आहे का, तो म्हणायचा मी धर्म मानित नाही आणि राजाच्या रूपाने मीच परमेश्वर. त्यांनी अशी दवंडीच पिटली होती. काय दवंडी पिटली होती, न यष्टव्यम म्हणजे यज्ञ करू नका, न दातव्यम
दान करू नका, न होतव्यम हवन करू नका, हा द्विजा हा क्वचित. अशा त्या वेन राजाला त्यावेळी ऋषी आणि ब्राह्मणांनी गादीवरून उडवून लावलेलं आहे. शाप किंवा भस्म फुंकून नाही त्याला उडवून लावलं, तर चळवळ उभारली आजच्या सारखी अगदी, आणि चळवळ उभारून त्यांनी वेन राजाला पदच्युत केलेलं आहे. त्याला पदच्युत केल्यानंतर लोकतंत्राने राज्यकारभार सुरू केला, पण तो प्रयोग अयशस्वी ठरला. लोकराज्याने ते राज्यकारभार काही नीट चाले ना, तो प्रयोग अयशस्वी ठरला. मग ऋषींनी काय केलं, तर ऋषींनी तो जो वेन होता त्या त्या वेनाच्या शवाचं हाताचं मंथन केलं. आता ही काय टेक्नॉलॉजी माहीत नाही, पण तो जो वेन राजा होता की ज्याला त्यांनी पदच्युत करून मारलं होतं, त्याच्या हाताचं त्यांनी मंथन केलं, आणि तेव्हा त्या मंथनामधून एक पुरुष आणि स्त्री असं जुळं प्रकट झालं. त्याच्यामध्ये पुरुष हा पृथू, तर स्त्री ही आर्ची, आणि हे दोघं जण साक्षात लक्ष्मीनारायणाचे अवतार होते. चतुर्थ स्कंदामध्ये या पृथूच्या राज्याभिषेकाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का. इतकं सुंदर की काही विचारू नका. आजपासून कमीत कमी 5,000 ते 6,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चतुर्थ स्कंदामध्ये त्याच्या राज्याभिषेकाचं सुंदर वर्णन आहे. पण सगळ्यात कळस जो आहे ना, तो या प्रसंगी पृथूला दिलेल्या मानपत्राविषयी आहे. पृथूला गादीवर बसवल्यावर काही लोकांनी एकत्र येऊन त्याला मानपत्र देण्याचं ठरवलं. खुशामत करणारे लोक, स्वार्थी लोक हे नेहमीच सत्ताधीशांच्या आजूबाजूला फिरत असतात. सत्ताधीशांना ते दिसत नाही, कारण त्यांच्या स्तुतीने हे सत्ताधीश आंधळे झालेले असतात. तेव्हा त्या पृथ्वीच्या आजूबाजूला लगेच त्याचे भाट तयार झाले, आणि त्यांनी ह्या पृथ्वीला मानपत्र द्यायचं ठरवलं. आणि त्यांनी त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला मानपत्र देणार आहोत. पृथूने त्या मानपत्राचा चक्क अस्वीकार केलेला आहे. तो म्हणाला, मला मानपत्र देऊ नका. ही एक लोकोत्तर घटना भागवतात लिहून ठेवलेली आहे, कमीत कमी 5,000 वर्षापूर्वी. वर त्या स्तुतीपाठकांना पृथूने विचारलं की अहो, मी अजून काही केलंच नाही, आत्ताशी मी कुठे राज्यावर आलो, तर तुम्ही मला मानपत्र कशाला देता? पृथुर्वाच भो सूत हे मागध सौम्यबंदीन लोके अधुना अस्पष्ट गुणस्य मे स्यात् किमाश्रयो मे स्तव एष योज्यतां मामयि अनुभवन वितथा गिरोवह. म्हणजे अजून तुम्ही काय माझं कार्य बघितलंच नाही आहे, आणि तुम्ही मला मानपत्र देता कशासाठी? वयम त्वविदिता लोके सूत अद्यापि वरिमभिः कर्मभिः कथमात्मानं गापयिष्यामि बालवत. हे असं तुम्ही कसं करता? सूतगण हो, अजून तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्माच्या योगाने लोकांच्या मध्ये प्रसिद्ध झालेलं नाही. आम्ही आजपर्यंत असं कोणतंही काम केलं नाही की ज्याची प्रशंसा केली जावी, आणि तुम्ही मला मानपत्र देताय. मग आपल्या कीर्तीचं गान तुमच्याकडून आम्ही लहान मुलाप्रमाणे कसं करून घ्यावं बरं? नेहमी असंच होतं. जो कालपर्यंत कोणी नव्हता तो आज मंत्री बनतो. लगेच त्याच्या वाढदिवसाला पानभर फोटो आणि हार घालण्याची सभा, आणि तोही गळ्यात हार घालून हिंडत फिरतो. एवढा जर हा गुणसंपन्न होता तर इतके दिवस कधी कळलं नाही ते. राजा पृथू पुढे म्हणतो की मी आत्ताच गादीवर बसलोय,
अजूनपर्यंत मी काही केलंच नाही, तर तुम्ही माझं गुणगान कसलं करता? पुढे तो म्हणतो, हे गुणवर्णन नाही आहे, हे स्थानवर्णन आहे. आजच्या भाषेमध्ये हे खुर्चीचं वर्णन. पुढे ह्या पृथ्वीराजाने पृथ्वी समतल केली. वास्तविक पृथ्वी आणि पृथू हा संबंध पहा कसा आहे ते. पृथ्वी हे नाव जे आहे ह्या पृथूमुळे आलेलं आहे. ह्या पृथ्वीराजाने पृथ्वी समतल केली. आणि रूपकात्मक भाषेत भागवतकार सांगतात, रूपक आहे भागवतकार सांगतात की पृथ्वीराजाने पृथ्वी हीच जणू गोमाता आहे, अशी ही गोमाता म्हणजे ही पृथ्वी आपल्या प्रजेला दोहन करण्यासाठी बहाल केली. त्याच्यामध्ये निरनिराळे औषधी वनस्पती ज्या होत्या त्या पृथ्वीराजाच्या प्रयत्नांच्यामुळे पृथ्वीकडून सामान्य जनांना मिळाल्या. म्हणून ही कामधेनू ठरली. आणि या पृथ्वी हे जे नाव आहे हे धरतीला पृथ्वीमुळे मिळालेलं आहे. इतका थोर हा पृथ्वीराजा होता, वेनाचा पुत्र. गोपाल कृष्ण महाराज की जय. आत्तापर्यंत, आजच्या तारखेपर्यंत ब्रह्मदेवाच्या श्वेतवाराह नामक दिवसाची 6 मन्वंतर संपली. आता आपल्याकडे कालगणना सुद्धा खूप मोठी आहे, पण आपल्या पाशीचा असलेला वेळ जर लक्षात घेतला तर हे सगळं सांगणं कठीण आहे. एकंदरीत 14 मनू होतात एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये. त्या दिवसाला कल्प म्हणतात. त्या एका कल्पामध्ये 14 मन्वंतर होतात, म्हणजे 14 मनू होऊन जातात. तर आत्तापर्यंत, आजपर्यंत ब्रह्मदेवाच्या श्वेतवाराह नामक, आता हे जे श्वेतवाराह नाव आलेलं आहे हे सुद्धा कसं आहे, जसं आपला दिवस असतो त्याला आपण सोमवार म्हणतो, दुसऱ्या दिवशी मंगळवार म्हणतो, त्याप्रमाणे हा श्वेतवाराह दिवस आहे चालू. आता हा अनेक असं 460 कोटी वर्ष इतक्या दिवसांचा तो एक दिवस आहे, एक कल्प आहे. तर तो चालू आहे. त्यापैकी 6 मन्वंतर संपली आणि आता 7वा मनू हा सध्या राज्यावरती आहे. काल पाद्मकल्प होता. ब्रह्मदेवाशाचा काल जो होता त्याचं नाव होतं पाद्मकल्प. आज श्वेतवाराह कल्प. तर या श्वेतवाराह कल्पाचं 7वं मन्वंतर सध्या चालू आहे. पुढे 7 होणार आहे. म्हणजे श्वेतवाराह कल्प माध्यान्ह वेळ झालेली आहे. आपल्याकडे जशी दिवसाची माध्यान्ह वेळ असते दुपारी 12, तशी आता हा 7वा मनू चालू आहे, म्हणजे बरोबर निम्म्यावरती आहे. म्हणजे आत्ता सध्या ही माध्यान्ह वेळ झालेली आहे. पहिला मनू म्हणजे स्वयंभुव मनू. याची आपल्याला थोडी ओळख झालेली आहे. त्या स्वयंभुव मनूच्या शतरूपा आणि यांची, त्यांचाच तर हा उत्तानपाद मुलगा होता. तेव्हा पहिला मनू जो होता त्याचं नाव काय सांगितलं मी आपल्याला, पहिला मनू म्हणजे स्वयंभुव मनू. याची आपल्याला थोडी ओळख झालेली आहे. दुसरा मनू स्वारोचिष मनू, तिसरा उत्तम, चौथा तामस. आता ह्या 4थ्या मन्वंतरामध्ये म्हणजे ज्यावेळेला तामस मनू हा त्यावेळेला होता राज्यावर, त्यावेळेला त्या मन्वंतरामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा घडली. ही गजेंद्र मोक्षाची घटना जी आहे ही भागवतात दिलेली आहे. त्याच्यानंतर 5वा मनू झाला रैवत. या रैवत मनूच्या काळामध्ये वैकुंठ निर्माण झालं. 6वा चाक्षुष. समुद्रमंथनाची जी घटना आहे ती या मन्वंतरात घडली. ही समुद्रमंथनाची कथा सगळ्यांना माहीत असते. ही कथा मी आपल्या आजच्या ह्या प्रवचनामध्ये, या सत्रामध्ये सांगणार आहे. पण सांगण्याच्या मागचं कारण फार वेगळं आहे की ह्या कथेच्या निमित्ताने विष्णू देवांना जो काही एकंदरीत उपदेश करतोय आणि राजकारण दाखवतोय ते फार मजेशीर आहे. देव आणि असुर यांच्यात युद्ध होत असत. देव आणि असुर यांच्यात युद्ध होत असत आणि देव त्यात चक्क पराभूत होत असत. अशी ही युद्ध चालू असताना शेवटी एकदा अशी परिस्थिती आली की देवांचा पूर्ण बिमोड झाला चाक्षुषाच्या मन्वंतरामध्ये.
देवांचा पूर्ण बिमोड झाला, इंद्रवैभवहीन बनला. त्यावेळी देव मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना घेऊन ते विष्णूकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णूने देवांना एक सल्ला दिला की तुम्ही समुद्र मंथन करून अमृत प्राप्त करून घ्या. हे अमृत प्राप्त करून घेतलं की तुम्ही कोणी मरणार नाही, त्यामुळे तुम्हाला असुरांच्यावरती विजय मिळवता येईल आणि असुर मारले जातील. त्यांनी त्यांना मदत घ्यायला सांगितली. पण विष्णूने त्यांना काय सांगितलं की एकट्या देवांच्याकडून हे कार्य होणार नाही, होणं शक्य नाही. म्हणून मग विष्णूने देवांना असुरांची मदत घ्यायला प्रवृत्त केलं. कसं प्रवृत्त केलं? भागवतामध्ये ह्या प्रसंगी विष्णू जे व्यवहार ज्ञान सांगतो ते अप्रतिम आहे. ती व्यवहार कुशलता समजण्यासाठी भागवतामधला तो भागच वाचला पाहिजे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. देव आणि दैत्य हे दोघेही तुल्यबल होते. वास्तविक देव, दैत्य, सुर, असुर हे सगळे मनुष्याचेच प्रकार आहेत. एक दैवी संपत्ती नियुक्त असतात तर दुसरी आसुरी संपत्ती असते. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये ही दैवासुर संपत विभाग सांगितलेला आपल्याला माहीत आहे. वास्तविक हे सगळे मानवाचेच प्रकार आहेत. हे मान्य केल्यावरती डोळसपणाने जर आपण जगराहाटीकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांच्यात नेहमीच संघर्ष होत असतो. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये हेच सांगितलेलं आहे की मनुष्यामध्येच हे दोन्ही संपत्ती असतात, आसुरी असते आणि दैवी असते. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांच्यात नेहमीच संघर्ष होतो. अधिक तर दैवी संपत्तीच्या लोकांचा पराभव होतो. हे तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही, पण मी पटवून देतो. विष्णूने पटवून दिलेलं आहे त्या गोष्टीमध्ये. अधिक तर दैवी संपत्तीच्या लोकांचा पराभव होतो. का? तर दैवी संपत लोकांचा पराभव आपल्याला धक्का वाटला असला तरी आपल्याला वाटतं की या जगात भगवंताचा न्याय असेल, तर सात्विक लोकांचा पराभव होता कामा नये. पण वस्तुस्थिती अशीच असते की देवांना पराभव स्वीकारावा लागतो. याचं कारण आपण लक्षात घेत नाही. पहिलं कारण म्हणजे दैवी संपत लोक हे शत्रूच्या विचारांची दखल घेत नाहीत. ते सात्विक असतात. शत्रूच्या विचारांची दखल ते घेत नाही. ते म्हणतात की मी माझं पाहीन, मला स्वतःला सुधारेन, मी लोकांच्यासाठी कशाला सुधारायला जाऊ. तेव्हा शत्रूच्या विचारांची दखल घेत नाही. शत्रूचा चष्मा लावून युद्धाची तयारी खरं तर केली पाहिजे. दुसरं कारण, देवांचा पराभव होण्याचं दुसरं कारण म्हणजे देव हे नीती निपुण असतात, त्यामुळे सरळ मार्गी असतात. दैत्यांना नीतीशी काहीही घेणं देणं नसतं. दैत्यांच्या दृष्टीने विजयी होणं हीच त्यांची नीती असते. देवांचा पराभव होण्याचं तिसरं कारण असं आहे की देवांना वाटतं की आम्ही सत्य मार्गाने चालतो तेव्हा भगवान आम्हालाच मदत करेल. आता हे अध्यात्मात ठीक असतं, तरी व्यवहारात हे कामाचं नाही. दैवी लोक, आणखीन चौथं कारण असं आहे की दैवी लोक हे आत्मकेंद्रित असतात स्वतःविषयी. त्यामुळे हे आत्मकेंद्रित असल्यामुळे ते संघटित राहत नाही. त्याच्या उलट असुर लोक स्वतःला असुरक्षित समजतात. असुर लोकांना असं वाटतं की विष्णू किंवा देव किंवा ईश्वर हा आपल्याला, आपण असुर आहोत, आपण पाप करतो, त्यामुळे हा आपल्याला विरोधातच जाईल, म्हणून हे लोक संघटित होतात. दैवी लोक मात्र आत्मकेंद्रित असतात, संघटित होत नाहीत. थोडक्यात काय की दैवी लोक गाफील असतात आणि सर्वेक्षणाने, त्याला तुम्ही काय म्हणता हल्ली सर्वेक्षणाला, सर्वेक्षणाने असं दाखवून दिलेलं आहे की जगात 70% लोक
ही मेंढरं असतात. 100पैकी 70% लोक ही मेंढरं असतात. 30% हे स्वतंत्र विचार करणारे किंवा बुद्धिमान माणसं असतात. या 30%त 2 समान भाग असतात. म्हणजे 15% असतात ते दैवी गुणाचे असतात आणि 15% असतात ते आसुरी विचारांचे असतात. आता या सात्विक लोकांच्या मध्ये एकता असत नाही. मग अशी मी सांगितलं, आसुरी लोकांच्या मध्ये मात्र काय असतं की ते स्वतःला असुरक्षित समजत असल्यामुळे त्यांचे एकत्रितपणे ते संघटित असतात. त्यामुळे होतं काय की सात्विक लोक वैयक्तिक दृष्ट्या कितीही चांगले असले तरी एकत्र नसल्याने त्यांचा प्रभाव पडत नाही. उलट आसुरी वृत्तीचे लोक संघटित असतात. परिणामी ते जे आसुरी 15% सुरक्षित लोक असतात, वृत्तीचे लोक असतात, त्यांचा परिणाम, त्यांच्या बोलण्याचा युक्तिवादाचा परिणाम 70 टक्क्यांच्या मेंढरांच्यावर पडून ही 70% मेंढरं त्यांच्या बाजूला जातात. परिणाम काय होतो? परिणामी 85% आसूर विरुद्ध 15% सात्विक अशा स्वरूपाला हा संघर्ष येतो. भगवंत आपली बाजू घेणार नाहीत ही मानसिकता असल्याने स्वार्थाने भरलेले लोक म्हणजे दैत्य स्वतःला असुरक्षित समजतात, म्हणून ते एकमेकांना धरून राहतात. याच्या अगदी उलट स्थिती देवांची असते. भगवान विष्णूने देवांना केलेला जो उपदेश आहे तो पूर्णपणे व्यावहारिक आहे. भगवान म्हणतात, तुम्ही दैत्यांना कमी लेखता हे चुकीचं आहे. तुम्ही जसे समर्थ आहात तसे तेही समर्थ आहे. तुम्ही तप केलं तसं त्यांनीही तप केलेलं आहे. वेळ प्रसंग पाहून समर्थ अशा शत्रूबरोबर तह करणं उचित असतं. पहा, विष्णू सांगतोय देवांना, काय सांगतोय की वेळ प्रसंग पाहून समर्थ शत्रूबरोबर तह करणं उचित असतं. आणि यासाठी भगवंताने एक दृष्टांत दिलेला आहे. बंद टोपलीतल्या उंदीर आणि सापाचा दृष्टांत आहे. भागवतात तो दिलेला आहे, तो फार प्रसिद्ध आहे. एक बंद टोपली होती, त्यात एक साप आणि एक उंदीर होता. आता उंदीर हे सापाचं भक्ष, म्हणजे या नात्याने उंदीर हा सापाचा दुर्बळ शत्रू. पण ह्यावेळी मात्र साप जो आहे तो उंदराशी संधी करतो, तह करतो. तो काय म्हणतो? त्याला म्हणतो, तू माझा मोठा भाऊ आहेस, तू माझा मोठा भाऊ आहेस, तेव्हा तू एक काम कर, तू सामर्थ्यवान आहेस, तू टोपलीला एक भोग पाड, म्हणजे आपल्या दोघांची सुटका होईल. उंदीर मोठेपणाने टोपलीला भोग पाडतो आणि बाहेर जातो. मागोमाग सापही बाहेर जातो. मात्र बाहेर पडल्यावर तो उंदराला मटकावून टाकतो. हा दृष्टांत देऊन भगवंताने दैत्यांशी हातमिळवणी करायला सांगितली आहे देवांना. आणि नुसती हातमिळवणी करायला सांगितली नाही, पुढे सांगितलंय की अरयोपि संधेया सती कार्यार्थ गौरवे अहिमुषकवट देवा ह्यर्थस्य पदविंगतः. म्हणजे काही कार्य जर साधायचं असेल तर प्रसंगी शत्रूशीही संधी करा, आणि हा संधी तात्पुरता संधी असेल हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, पुढे जाऊन म्हणतात की दैत्यांशी संधी करावा लागेल इतकंच नाही, तर त्यांना म्हणजे दैत्यांना संधी झाल्यासारखं वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही सोडावं लागेल. मग भगवंतांनी त्यांना एक युक्ती सांगितली. त्यांनी युक्ती अशी सांगितली, म्हणाले, तुम्ही काय करा, मंथनाच्या वेळी आम्ही वासुकीच्या तोंडाकडे राहू, कारण आम्ही श्रेष्ठ आहोत असं दैत्यांना सांगा. शेपटीचा भाग तुम्ही सांभाळा, कारण तुम्ही कनिष्ठ आहात असा आग्रह धरा. त्यामुळे काय होईल, दैत्य भांडणाला उभे राहून म्हणतील की तोंडाकडे आम्हीच उभे राहणार असं म्हणतील. ते म्हणतील की तुम्ही श्रेष्ठ कशावरून, आम्ही तोंडाकडे उभं राहू. आता ह्याच्यामध्ये एक मख्खी अशी आहे की ज्या वेळेला मंथन करताना वासुकीच्या घुसळण्यामुळे तोंडातून विष बाहेर पडेल
त्याचा परिणाम तोंडावर असणाऱ्यांच्या वरती होईल. पुढे समुद्र मंथनातून वेगवेगळ्या गोष्टी निघाल्या. प्रथम विष निघालं, ते शंकराने पिऊन टाकलं. मग कामधेनू, मग उच्चैश्रव नावाचा अश्व. प्रत्येक लग्नाच्या वेळेला हे म्हटले जातात, काय लग्नाच्या वेळेला कुठली अष्टकं म्हणतात, सांगा ना, कुठली अष्टकं म्हणतात? मंगलाष्टकं म्हणतात. तर त्या मंगलाष्टकामध्ये गुरुजी जितक्या भसाड्या आवाजात म्हणतात तेवढ्या भसाड्या आवाजात मी एक ते मंगलाष्टकं म्हणतो, की ज्याच्यामध्ये हे सगळे 14 रत्न जी समुद्रातून आली, घुसळण्यातून ती आलेली आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरीश्चंद्रमा गावः कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वः सप्तमुखी विषम हरिधनु अमृतंच अम्बुदे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगलम. शेवटी अमृत निघालं. ते दिसताच दोन्ही पक्ष पुढे सरसावले. मग विष्णूने मोहिनी रूप धारण केलं वगैरे वगैरे कथा आहेत, त्या मी काही सांगत नाही, त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या आख्यानाच्या निमित्ताने दैवासुर संपत्तीचं जे विश्लेषण भगवंतानी केलं ते आपल्या पुढे मांडण्यासाठी ही कथा मी निवडली. गोपाल कृष्ण महाराज की जय. चतुर्थ स्कंधाच्या शेवटी पुरंजन आख्यान येतं. आख्यान म्हणजे दीर्घ कथा. नवद्वारांच्या शरीरात राहणारा जीव म्हणजे पुरंजन. त्याच्या 3 जन्माच्या कथेमधून मी कोण याचा खुलासा केलेला आहे. पण आपण ती कथा घेणार नाही आहोत, कारण त्याला एक प्रवचन जाणार. अशा ह्या पृथ्वीपासून तिसरा राजा झाला प्राचीन बर्ही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वीराजाने पृथ्वी समतल केली. या पृथ्वीपासून तिसरा राजा झाला प्राचीन बर्ही. प्राचीन बर्हीपासून चौथा पुरुष होता विवस्वान. ह्या विवस्वानापासून सूर्यवंशाची गणना सुरू होते. या विवस्वानाचा मुलगा होता वैवस्वत. हाच 7वा मनू. आत्ता सध्या चालू असलेला जो 7वा मनू आहे वैवस्वत मनू, हा विवस्वानाचा मुलगा. सध्या चालू असलेलं मन्वंतर वैवस्वत मन्वंतर हे या 7व्या मनूपासून चालू झालं. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये चंद्रवंशाचं वर्णन केलेलं आहे. ह्या वंशात म्हणजे आता 2 वंश झाले बरं का, एक सूर्यवंश एक चंद्रवंश. त्या चंद्रवंशाचं वर्णन केलेलं आहे. ह्या वंशातील एक प्रसिद्ध चरित्र म्हणजे ययाती. दानवांचा राजा वृषपर्वा होता. त्याच्या कन्येचं नाव होतं शर्मिष्ठा. तर दानवांचे पुरोहित होते शुक्राचार्य, यांची कन्या होती देवयानी. शर्मिष्ठा हे दानवांच्या राजाच्या राणीचं नाव, ते कन्येचं नाव शर्मिष्ठा. हा जो वृषपर्वा होता त्याच्या कन्येचं नाव शर्मिष्ठा. तर दानवांचे पुरोहित शुक्राचार्य यांची कन्या देवयानी. या दोघी समवयस्क असून मैत्रिणी होत्या. एके प्रसंगी झटपट कपडे नेसण्याच्या गडबडीत कपड्यांची अदलाबदल झाली. त्यामुळे देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यामध्ये बोलाचाली झाली. शेवटी शर्मिष्ठेने देवयानीची वस्त्र ओढून तिला विहिरीत ढकलून दिलं आणि ती निघून गेली. योगायोगाने राजा ययाती तिकडून जात होता. तहान लागली म्हणून विहिरीत डोकावला तर त्याला देवयानी दिसली. त्याने तिला हात देऊन वर काढलं वगैरे वगैरे. देवयानी आपल्या पित्याकडे म्हणजे शुक्राचार्यांच्याकडे आली आणि त्यांनी ही सर्व हकीकत रडत रडत आपल्या वडिलांना सांगितली. ते ऐकून शुक्राचार्य अस्वस्थ झाले आणि नगर सोडून जायला निघाले. वृषपर्व्याला ज्या वेळेला ही वार्ता कळली तेव्हा तो घाबरला, कारण शुक्राचार्यांचं शत्रुत्व घेणं त्याला परवडणारं नव्हतं. ह्या शुक्राचार्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता ना,
की ज्याच्या बळावरती आसुर लोक जिंकत असत. तेव्हा शुक्राचार्यांचे शत्रुत्व घेणं हे वृषपर्वाला परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून तो त्यांच्या मागे गेला आणि त्यांना वाटेत गाठून त्यांच्या पाया पडला. त्यांना विनंती केली की तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, तुम्ही सांगाल ती शिक्षा देवयानीला द्यायला मी तयार आहे, परंतु तुम्ही जाऊ नका. देवयानीला नाही, शर्मिष्ठाला द्यायला तयार आहे, पण तुम्ही जाऊ नका. शुक्राचार्यांचा राग शांत झाला. त्यांनी सांगितलं की मी परत येईन, पण एका अटीवर. अट काय? तर देवयानी जे मागेल ते राजाने तिला द्यायला पाहिजे. राजा कबूल झाला. देवयानीने मागणी केली. काय मागणी केली? माझं लग्न होऊन मी जिथे कुठे जाईन तिथे ही शर्मिष्ठा माझी दासी म्हणून यायला. शर्मिष्ठेचं मोठेपण असं की ही अट शर्मिष्ठेने मान्य करून आपल्या परिवारासाठी त्याग केला, असुरांसाठी तिने त्याग केला. आणि मग देवयानीचा यथावकाश ययातीशी विवाह झाला. देवयानी ही महाराणी. कोणाशी विवाह झाला? तर तिचा विवाह ययातीशी झाला. आता त्यांच्या वराप्रमाणे, मागणीप्रमाणे शर्मिष्ठा दासी म्हणून देवयानी बरोबर ययातीकडे गेली. देवयानीला ययातीपासून यदू आणि तुर्वसू नावाचे 2 मुलगे झाले. आपल्या दृष्टीने हा यदू महत्त्वाचा आहे, कारण यादव वंश हा त्याच्यापासून सुरू झाला. आणि भगवान श्रीकृष्णांचा हा पूर्वज, कारण भगवान श्रीकृष्ण यादव होते. तर गंमत अशी झाली की शुक्राचार्यांनी सुरुवातीलाच इशारा दिला होता, ययातीला दिला होता की पहा की तुला शर्मिष्ठेशी काहीही, ती तिची दासी आहे, तू एखाद्या वेळेला तुझा पाय घसरेल. पण तो त्याचा इशारा न जुमानता शर्मिष्ठेला ययातीपासून 3 मुलगे झाले. त्यांची नावं दुह्यू, अनु आणि पुरु. ही गोष्ट ज्या वेळेला शुक्राचार्यांना कळली त्यावेळेला त्यांनी ययातीला शाप दिला. राजा, तू स्त्री लंपट आणि खोटारडा आहेस. जख्ख म्हातारपणाचं आयुष्य तुला व्यतीत करावं लागेल असा माझा शाप आहे. ययातीने पुष्कळ विनवण्या केल्यावर या शापात त्याला एक सवलत मिळाली. सवलत काय मिळाली? की म्हातारपणाच्या बदल्यात जर राजी खुशीने कोणी आपलं तारुण्य तुला दिलं तर तुला पुन्हा तरुण होता येईल. राजधानीला परत येऊन ययातीने ओळीने विचारायला सुरुवात केली. सर्वात मोठा यदू त्याला म्हणाला, बेटा, तुझ्या आजोबांनी माझ्यावर लादलेलं हे वृद्धत्व तू घेऊन तुझं तारुण्य मला दे, कारण माझी विषयभोगांची तृप्ती झालेली नाही. तुझं तारुण्य घेऊन अजून काही वर्ष मी विषयोपभोग घेऊ शकेन. ह्याला यदूने नकार दिला. त्याच्यानंतर त्याने तुर्वसू, दुह्यू आणि अनु ह्यांना विचारलं. त्यांनी पण नकार दिला. पण सगळ्यात धाकटा पुरु हा मात्र अदलाबदलीला तयार झाला. भागवत सांगतं की ययाती या उसन्या तारुण्यावर 1000 वर्ष विलास आणि उपभोग घेत राहिला, पण त्याची तृप्ती झाली नाही. शेवटी ययातीच म्हणतो, न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवभिवर्धते. म्हणजे भोगण्याने विषय भाग संपत नाही. किंबहुना जसा तुपाच्या आहुतीने अग्नी जास्त भडकतो तशा भोगसेवनाने वासना आणखीन वाढतात. ययातीने मग पुरुला आपलं तारुण्य परत केलं. एवढी 1000 वर्ष विलास आणि उपभोग घेतल्यावर सुद्धा ज्यावेळेला त्याची तृप्ती झाली नाही त्यावेळेला तो परत पुरुकडे गेला आणि पुरुला त्याने आपलं तारुण्य परत केलं.
आणि म्हातारपण आपल्याकडे परत घेतलं. ह्या कथेमधल्या एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो, कारण कृष्णचरित्रामध्ये याचा संदर्भ आलेला आहे. तो संदर्भ असा आहे की यदूने म्हातारपण घेण्याला नकार दिल्यावर ययातीने त्याला शाप दिला होता. काय शाप दिला होता? की तू किंवा तुझ्या वंशात कुणीही राजपद भूषवणार नाही, म्हणून श्रीकृष्ण कधीही राजा नव्हता. राम म्हटलं की रामराज्य आठवतं किंवा राजा रामचंद्र असं म्हटलं जातं, तसं राजा कृष्ण किंवा कृष्णराज असं प्रचलित नाही. याचं कारण या शापामध्ये. आणखीन एक ह्या शापाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण यादव वंश आणि यादवांची जी राज्य होती ती सगळी गणराज्य होती. यादवांच्यामध्ये कोणीही सार्वभौम राजा असा नसे. तो जो असे तो लोकसभेवरती त्यावेळेच्या त्यांच्या यादव सभेवरती बसणारा एक पंतप्रधान सामान्य लोकशाहीतला माणूस असे. गोपाल कृष्ण महाराज की जय. ययातीबरोबरच कचाचंही चरित्र भागवतात येतं. कच